नमस्कार, मी आहे वसीम खान. कार्गो एफ एलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत की कार्गो एफ एल सिस्टीममध्ये अटेंडन्स इनपुट अचूकरित्या देण्यासाठी कोणती काळजी घ्यायची. जेव्हा आपल्या संस्थेमधील रजा लेखनिक, ते डेपोतील रजा लेखनिक असतील किंवा आपल्या हेड ऑफिसमधील रजा लेखनिक असतील किंवा हेडक्वार्टर 1 आणि हेडक्वार्टर 2चे रजा लेखनिक असतील, जेव्हा आपण प्रत्येक महिन्याला 1/5/10 पगाराच्या तारखेनुसार जेव्हा आपण अटेंडन्स इनपुट सिस्टीममध्ये भरता, तेव्हा आपणाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपले हजेरीचे इनपुट अचूकरित्या सिस्टीममध्ये अपडेट होतील आणि प्रत्येक कर्मचारीची पगारही अचूकरित्या त्याच्याद्वारे प्रोसेस केली जाईल. तर यासाठी मी लाईव्ह डेमो आपणाला दाखवणार आहे. जेव्हा आपण लॉग इन होता सिस्टीममध्ये इनपुट देण्यासाठी, लॉग इन होऊन आपण आपलं जे काही युजर आय डी पासवर्ड आहे, आपल्याला जो कॉम्बिनेशन दिलेला आहे त्या कॉम्बिनेशनने आपण लॉग इन होता. मी असं समजतो की मी सॉगेटचा रजा लेखनिक आहे आणि त्यामुळे मी सॉगेटच्या लॉग इन आय डीने सिस्टीममध्ये लॉग इन होतो. डेपो लिव्ह सिलेक्ट केले, रोल माझा क्लर्क आहे, क्लर्क 1, आणि मी माझा इथे पासवर्ड टाईप करून लॉग इनवर क्लिक करतो. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आता आपण सिस्टीम अजून अपग्रेड केलेली आहे. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही आज लॉग इन व्हाल पुन्हा एकदा, तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने सर्व फीचर्सची लिस्ट दिसेल. आणि आपणाला जसं पूर्वीप्रमाणे तुम्ही अटेंडन्स इनपुट देण्यासाठी ह्युमन रिसोर्समध्ये जाऊन अटेंडन्स इनपुट द्यायचा आहे, आत्ताही तशीच प्रोसेस आहे. ह्युमन रिसोर्समध्ये जाऊन आपणाला मॅनेज अटेंडन्स इनपुटमध्ये क्लिक करायचं आहे. मॅनेज अटेंडन्स इनपुटमध्ये क्लिक केल्यानंतर आता आपण काही गोष्टी यामध्ये ॲड केलेल्या आहेत, जसं की प्लीज सिलेक्ट डिपार्टमेंट, प्लीज सिलेक्ट सब डिपार्टमेंट. म्हणजे आता आपण सब डिपार्टमेंट प्रमाणे सुद्धा फिल्टर करून यादी पाहू शकतो इनपुट देताना. आता समजा उदाहरणार्थ मी तर काहीच फिल्टर सिलेक्ट नाही केलं सब डिपार्टमेंटसाठी, परंतु मी इथे सब डिपार्टमेंटसाठी तर मी असं ट्राफिक डेपो असं सिलेक्ट केलं तर मला फक्त त्या उपविभागामध्ये येणारे जे काही आपले कर्मचारी असतील, आपल्या डेपोत काम करणारे, तेवढ्यांचीच लिस्ट मला येथे दिसेल. जर मी इथं कोणतंच फिल्टर सिलेक्ट नाही केलं, प्लीज सिलेक्ट सब डिपार्टमेंटवर जर पुन्हा क्लिक केलं तर मला पूर्ण लिस्ट, जे 873 लोक सॉर्गेट डेपोमध्ये काम करतात, असे पूर्ण लिस्ट मला येथे दिसेल. तर अशा पद्धतीने फिल्टर करून, कारण हे फिल्टरचं ऑप्शन देण्यामागे उद्देश असा आहे की आपल्या डेपोमध्ये असे पद्धतीने काम केलं जातं की ॲडमिन चे रजा लेखनिक वेगळे आहेत, ट्रॅफिकवर इनपुट देणारे रजा लेखनिक वेगळे आहेत, वर्कशॉपवर इनपुट देणारे रजा लेखनिक वेगळे आहेत. त्यासाठी अशा पद्धतीने हे फिल्टरचं ऑप्शन आपण दिलेलं आहे. आता जेव्हा आपण डिसेंबरचे इनपुट देणार आहोत, समजा 1 तारखेचे देणार आहोत, तर आपण इथे ॲडमिन असं सिलेक्ट करून सर्व ॲडमिनच्या अंतर्गत येणारे लोक आपल्याला दिसतील आणि त्यांचे इनपुट्स आपण इथे भरू शकता. आता आपल्याला जेव्हा 5 तारखेचे इनपुट द्यायचे असतील तर इथे तुम्ही डिपार्टमेंट काहीही सिलेक्ट नाही केलं आणि फक्त एम्प्लॉय टाईप DW असं सिलेक्ट केलं तर फक्त DWचीच लिस्ट तुम्हाला येथे दिसेल आणि त्या पद्धतीने तुम्ही DWच्या कर्मचाऱ्यांचे इनपुट देऊ शकता. आता सर्वात अजून एक महत्त्वाचा फिल्टर येथे देण्यात आलेला आहे, तो म्हणजे ॲक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह. ॲक्टिव्ह हा फिल्टर बाय डिफॉल्ट असेल. ॲक्टिव्हचा अर्थ असा आहे आणि इनॅक्टिव्हचा अर्थ असा आहे की जेव्हा कोणताही कर्मचारी मयत होतो किंवा रिटायर होतो किंवा रिझिग्नेशन दिलं जातं आणि तो सिस्टीममध्ये जेव्हा ऑर्डरप्रमाणे प्रशासन विभाग जेव्हा त्या व्यक्तीला सिस्टीममध्ये इनॅक्टिव्ह करतात तर ते कर्मचारी ॲटोमॅटिकली इनॅक्टिव्हमध्ये जातात. तर तुम्हाला सर्वात प्रथम ॲक्टिव्ह हे बाय डिफॉल्ट असेल. इनॅक्टिव्ह सिलेक्ट केल्याशिवाय तुम्हाला इनॅक्टिव्ह झालेल्या कर्मचाऱ्यांची लिस्ट अजिबात येथे दिसणार नाही. ओके, तर तुम्ही सर्वात प्रथम ॲक्टिव्हचे अटेंडन्स इनपुट भरून घ्यावेत. आणि जर असा कोणता कर्मचारी असेल, उदाहरणार्थ तो रिटायर झालेला आहे डिसेंबर महिन्यामध्ये, परंतु तो आता HR प्रशासन विभागाने त्याचं इनॅक्टिव्ह असं स्टेटस अपडेट केल्यामुळे तो ॲक्टिव्हमध्ये दिसत नाही, परंतु तो 10 तारखेला त्याची पगार आपल्याला द्यायची आहे, कारण डिसेंबरमध्ये त्याचे काही अटेंडन्स होती, हजेरी होती, त्यामुळे आपल्याला त्याचे इनपुट पण द्यावे लागणार आहे. तर नेहमी जेव्हा आपण ॲक्टिव्ह कर्मचाऱ्यांची इनपुट दिल्यानंतर इनॅक्टिव्हवर क्लिक करून ते कर्मचारी चेक करावेत जे
मागच्या महिन्यात रिटायर झालेले आहेत किंवा मागच्या महिन्यात झालेले आहेत तर त्यांना या महिन्यात पगार जाणं आवश्यक आहे, तर त्याचे इनपुट तुम्ही इथून देऊ शकता. तर अशा पद्धतीने इनॅक्टिव्ह फिल्टरवर क्लिक करणे आणि जर असे कोणते कर्मचारी असतील जे मागच्या महिन्यात इनॅक्टिव्ह झाले आहेत सिस्टीममध्ये तर त्यांचे इनपुटही तुम्ही इथून देऊ शकता. तसेच अप्रूव्ह करताना सुद्धा DM आणि DME जेव्हा अप्रूव्ह करतील त्यांनासुद्धा ॲक्टिव्हचे जेव्हा ते अप्रूव्ह करतील अटेंडन्स, तसेच इनॅक्टिव्हवर सुद्धा चेक करायचं आहे की असा कोणता कर्मचारी तर राहत नाही ना जो मागच्या महिन्यात रिटायर होतो आहे किंवा मागच्या महिन्यात तो सिस्टीममधून बाहेर पडतो आहे आणि त्याचं आपल्याकडनं अटेंडन्स अप्रूव्ह होणं आवश्यक आहे पण ते पेंडिंग राहत आहे, त्यामुळं हा फिल्टर देण्यात आलेला आहे. आता आपण पाहूया अटेंडन्स इनपुट देताना कोणती काळजी घ्यायची जेव्हा आपण अटेंडन्स इनपुट देता. आता बघा इथे मी काय केलं की जेव्हा ॲड अपडेटवर क्लिक केलं तर द अटेंडन्स इज ऑलरेडी अप्रूव्ड सो यू कॅन नॉट अपडेट अटेंडन्स डिटेल. याचा अर्थ काय की जर एकदा अटेंडन्स अप्रूव्ह झाली आपल्या DM किंवा DME सरांकडून तर पुन्हा आपण अटेंडन्समध्ये काहीही हजेरीमध्ये बदलू शकत नाही. तर नेहमी लक्षात ठेवायचं अप्रूव्ह होण्याआधी आपल्याला आपण दिलेले हजेरीचे इनपुटची पडताळणी करायची आहे आणि अप्रूव्ह होण्याआधीच आपल्याला जे काही बदल करावायचे असतील जे आपल्याकडून चुकले असतील तर ते अप्रूव्ह होण्याआधीच करून घ्यायचे आहेत, कारण एकदा अप्रूव्ह झाल्यानंतर आपण अटेंडन्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. आता अटेंडन्स इनपुट जे देताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे त्यासाठी आपण आता पाहूया. जेव्हा आपण ॲड अपडेटवर क्लिक करतो आता आपण जर पाहाल तर दोन्ही ठिकाणी आपण आता क्लोज आणि ॲड अपडेटचं बटन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला इथे ही कर्सर खाली करायची आवश्यकता नाही. इथून जर तुम्ही अटेंडन्स इनपुट दिले तर वरतीही ॲड अपडेट केलं तरी अटेंडन्स त्याची ॲटोमॅटिकली जाते. आता नेहमी लक्षात ठेवायचं जसं मी एक बुकलेट दिलेलं आहे अटेंडन्स इनपुट बद्दल ते पूर्णपणे वाचा आणि त्या पद्धतीने इनपुट्स द्यावेत जेणेकरून चुका होणार नाहीत. आता जेव्हा आपण लिव्ह विदाउट पे हा लिव्ह विदाउट पे जो ऑप्शन आहे हा फक्त आपल्या संस्थेमध्ये काम करणारे जे परमनंट कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे. जे DW कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी लिव्ह विदाउट पे ॲप्लिकेबल नाही. DWसाठी एकतर अब्सेंट डेमध्ये इनपुट येतील किंवा R डेजमध्ये इनपुट येतील. आता उदाहरणार्थ मी एका DW कर्मचारीचं इनपुट भरत आहे. समजा DW कर्मचारी 30 दिवसामध्ये 5 दिवस अब्सेंट आहे आणि 2 दिवस तो R आहे. तर आता तुम्ही पाहू शकता जेव्हा मी अब्सेंटीमध्ये 5 दिवस टाईप केले तर पेएबल डेज म्हणजे पगार आकारणी दिवस 26 आले आणि जेव्हा त्या कर्मचारीसाठी मी R दिवस असे 2 टाईप केले तर ॲटोमॅटिकली पेएबल डेजमधून 2 दिवस वजा झाले आणि पेएबल डेज पगार आकारणी दिवस हे 24 झाले. तर हे 3च ऑप्शन DWसाठी ॲप्लिकेबल आहेत आणि खालील ऑप्शन म्हणजे ओव्हरटाईम वगैरे ते तर त्यांना असतातच. तर अशा पद्धतीने हे DW बद्दल आपण इनपुट देताना काळजी घ्यायची आहे. आता आपले जेव्हा परमनंट कर्मचारीचे आपण इनपुट देता तर नेहमी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जर त्यांचे लिव्ह विदाउट पेचा अर्थ काय म्हणजे विदाउट पे. जर त्यांनी सुट्टी घेतली असेल किंवा त्यांची रजा घेतली असेल आणि ते अप्रूव्ह झाली असेल परंतु त्यांच्या रजा शिल्लक नसतील तर आपल्याला काय करावं लागतं की विदाउट पेमध्ये ते इनपुट द्यावे लागतात. तर असं समजा एखादा कर्मचारी आहे ज्याचे 5 विदाउट पे आहे आणि 5 विदाउट पे टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिकली इथं पगार आकारणी दिवस 26 येतात आणि समजा 2 अब्सेंटी आहे तर ॲटोमॅटिकली इथं 24 असं त्याचे पगार आकारणी दिवस येतात. तर अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे की जर कोणता कर्मचारी अब्सेंट असेल 7 दिवस परंतु 5 दिवस त्याचे विदाउट पेमध्ये जर आपल्याला टाकायचे असतील तर इथे अब्सेंटीमध्ये 7 पैकी 2 करावे आणि विदाउट पेमध्ये 5 करावे, कारण विदाउट पेसाठी काही ना काही पगार मिळते. अब्सेंटीसाठी कोणत्याही प्रकारची पगार त्या कर्मचारीला दिली जात नाही. त्यामुळे याच्यामध्ये इनपुट देताना आपण काळजी घ्यायची आहे. तसेच आता खाली जर आपण पाहाल सस्पेंड डेजमध्ये आता आपण 2 ऑप्शन ठेवलेले आहेत. एक म्हणजे सस्पेंड डेज 1 ते 90 दिवसापर्यंत आणि दुसरा सस्पेंड डेज 90 दिवसाच्या वरती. हे यासाठी देण्यात आलेले आहेत याचे इनपुट देताना जर कोणता कर्मचारी सस्पेंड असेल जर आपल्याला पाहायचं आहे की ते कोणत्या तारखेपासून सस्पेंड आहे. जर 1 ते 90 दिवसाच्या आत ते
त्यांचे दिवस येत असतील पगार आकारणी दिवस, तर त्यांचे येथे सस्पेंड डेजमध्ये 30 असं टाईप करावे किंवा जे काही सस्पेंड डे असतील ते तुम्ही येथे टाईप करू शकता. कारण या कॉलममध्ये येणारे जे काही सस्पेंड दिवस आहेत त्या दिवसाची पगार आपण नियमाप्रमाणे 50% त्या कर्मचारीला देतो. आणि जर तुम्ही सस्पेंड डेज अबोव 90 डेज या ऑप्शनमध्ये जर त्यांचे दिवस टाईप केले, समजा एक कर्मचारी असा आहे तो सस्पेंड करून 3 महिने पूर्ण झालेले आहेत, 90 महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये त्याचे पूर्ण 30 दिवस सस्पेंडचे आहेत, तर जेव्हा आपण इथे 30 टाईप कराल तर या महिन्यात त्याला जी सस्पेंडची पगार मिळेल ती 75% मिळेल आणि जर इथे आपण टाईप केलं तर 30% मिळते. तर यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं की हे 2 कॉलममध्ये इनपुट देताना काळजीपूर्वक इनपुट देणं आवश्यक आहे. आता हाफ डेजमध्ये जेव्हा आपण कोणतेही इनपुट देतो, तर जर आपण हाफ डेमध्ये एक असं इनपुट दिलं तर आपण पेएबल डेजमध्ये काही फरक येत नाही. त्या कर्मचारीच्या ज्या रजा शिल्लक आहेत त्या रजा शिल्लक मधून रजा वजा होतात. जर रजा कोणतीही शिल्लक नसेल तर ॲटोमॅटिकली एक हाफ डे म्हणजे एक ॲब्सेंट डे पकडला जातो जर रजा शिल्लक नसतील तर. टी डेज येथे तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही रेग्युलर ज्या पद्धतीने देतात त्या पद्धतीने येथे टीचे दिवस येथे टाईप करू शकता. ओव्हरटाईम, ब्रेकडाऊन ओव्हरटाईम, शेड्यूल ओव्हरटाईम, ब्रोकन ड्युटी डेज हे सुद्धा रेग्युलर पद्धतीने याचे इनपुट तुम्ही देता. येथे आपल्याला तास टाईप करायचे आहेत, म्हणजे जे काही ओव्हरटाईमचे टोटल महिन्याभरात तास झालेले आहेत, 10 तास झाले असतील किंवा 15 तास झाले असतील तर ते येथे टाईप करायचे आहेत. ब्रेकडाऊन ओव्हरटाईममध्ये पण तेच करायचं आहे, शेड्यूल ओव्हरटाईममध्ये पण तेच करायचं आहे. फक्त ब्रोकन ड्युटी डेज जे आहेत येथे तुम्हाला डेज टाईप करायचे आहेत, कारण आपण ब्रोकन ड्युटी दिवसाप्रमाणे देतो, तासाप्रमाणे नाही. आता आपण पाहूया कटिंग आवर्स. आता कटिंग आवर्सचा अर्थ काय? एखादा कर्मचारी जर 31 दिवस प्रेझेंट आहे परंतु एक दिवस त्याने सिक रिपोर्ट दिला किंवा त्याने 4 तास काम केलं आणि सुट्टी घेऊन निघून गेला, तर आपल्याला काय करायचं आहे की 4 तासाची त्याची पगार कट करावी लागणार आहे. तर येथे 4 टाईप करावं. पेएबल डेज 31च असतील, परंतु पगार प्रोसेस होताना 31 दिवसाच्या पगारातून 4 तासाची पगार वजा होईल आणि त्यानुसार त्या कर्मचारीची पगार दिली जाईल. तर हे कटिंग आवर्समध्ये आपण टाईप करताना, तास टाईप करताना लक्षात घेणे. समजा एखादा कर्मचारी एक दिवस 5.5 तास काम करून गेला असेल, तर येथे कटिंग आवर्समध्ये किती आले पाहिजेत? 8 वजा 5.5 म्हणजे 2.5, 2.5 तासाची त्याची पगार आपल्याला कट करायची आहे. तर ॲटोमॅटिकली सिस्टीम जर तुम्ही इथे 2.5 तास टाईप कराल तर 31 तारखेची पगार कॅल्क्युलेट करून त्यामधून 2.5 तासाची पगार वजा केली जाईल आणि त्या कर्मचारीला तेवढी पगार प्रोसेस केली जाईल. आर डेजमध्ये जसं DWला तुमचा आपला जो नियम आहे त्या पद्धतीने आर डेजमध्ये इनपुट देऊ शकता. आता येथे तुम्ही कोणत्याही कर्मचारीला काही जर रिमार्क द्यायचा असेल तर तुम्ही काहीही रिमार्क येथे टाईप करू शकता जे आपल्याला आवश्यक आहेत. तर अशा पद्धतीने इनपुट देताना, हजेरीचे इनपुट देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते इनपुट दिल्यानंतर ॲड अपडेटवर क्लिक करायचं आहे. आता अजून काही आपल्याला इनपुट देण्याबद्दल काही शंका असतील तर हे जे काही स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे हे पुस्तक मी PDF फॉर्मॅटमध्ये आपणापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर हे पूर्णपणे वाचावे आणि काही शंका असतील तर आपल्या पेबिल सेक्शनला संपर्क साधावा आणि शंकेचं निरसन करावे. परंतु मी पुन्हा सांगत आहे की अटेंडन्स इनपुट देताना पूर्णपणे काळजीपूर्वक द्यावी, जेणेकरून प्रत्येक कर्मचारीची पगार इथून पुढे म्हणजे आपल्या कार्गो FL सिस्टीममध्ये अचूकरित्या प्रोसेस होईल. धन्यवाद.